हाँ जाओ जाओ या बुधवार या तर आता मंदिरात जाऊन आलो आहे आणि हे जी मागे बावडी आहे त्याचं रहस्य सांगतो आणि पाणी पण दाखवतो. तर हे पाणी उन्हाळ्यात पण असंच असतं दाखवतो तुम्हाला मग. तर हे पाणी उन्हाळा असो शियाळा म्हणजे हिवाळा असो का पावसाळा हे पाणी असंच असतं. ते झरा दिसतं तिथनं झरातनं पाणी येतं आणि हे बघा मासे पण आहे आणि एवढं चोख्खं पाणी असतं कायमी. इथनं शिवलिंग आहे मस्त. आता मम्मी हे पाणी पिणार आहे तर हे पाणी पिऊ पण शकतात. मस्त गोड पाणी असतं हे. थोडं वरती कचरा असेल थोडंसं असेल ते साफ करून पिऊन शकतो. आणि हे देव आहे सगळे. हे शिवलिंग आहे. आणि मागे बघा कसं आहे. गवत हां 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 इथे खाली हां ते गायमुख होतं पहिलं. हे गायमुख होतं ना. आणि हे मंदिर असं आहे. ते तिकडे कसलं मंदिर आहे. तिकडे कसलं मंदिर आहे. असा रस्त्याने आले का आपण. चालून चालून गाडी नाहीत. येतो. आणि हे घर तर अजून तयार होत आहे. हे बाकी आहे अजून चालू आहे काम. आणि हे बघा मागचं किती मस्त वाटतं इकडे. आणि एकदम समोर तलाव दिसतं. घरातनं तलाव दिसतं. कुर्ली डॅम ते राहिलं. बरोबर. मामांचं घर मम्मीच्या मामांचं घर हे पण आहे. आणि ते नवीन बनवतात आहे ते तुम्हाला दाखवलं ते. आणि हे इथे राहतात आहे हल्ली. ओम गगनगिरी निवास लिहिलं आहे. मस्त वाटतं हे पण. एकदम रिसॉर्ट सारखं वाटतं. रिसॉर्ट सारखं. तर मित्रांनो मागचा दरवाजा हे आहे केळीचे झाड आणि हे लिंबूचं झाड. एकदम मस्त सुगंध येतं. मस्त वाटतं. आणि बघा मागे. आणि हे बघा किती खाली आहे. इथे पुष्पा असो का पुष्पाच्या बाप त्याला पण झुकायला पडतं इथे. तशी जागा आहे. आणि खालसून यायला पडतं. आणि किती नॅचरल मस्त. એટલે તો તને ક્યાંનો કહેતો હતો મસ્ત સુગંધ આવે ને મસ્ત. જો લીંબુ દેખા લીંબુ कुठे આવે રે એ દેખા એ રહ્યા જો બે એક ઉપર તા બે છે એ રહ્યા જો